तर मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. विनोद कुमार माने, माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. ही म्हण सर्वश्रुत आहे. मित्रांनो, निंदा स्वीकारण्याची सवय ही आपल्या मुलांमध्ये कशा प्रकारे रुजवता येईल, ही सवय आपल्या मुलांना काय देऊन जाईल आणि ही सवय मुलांना आपण कशी लावू शकतो या संदर्भाचं विवेचन सदर व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत. मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या अनेक मोटिवेशनल, एज्युकेशनल, सोशल आणि टेक्निकल व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा ही तुमच्याकडून प्राप्त होत असते. तर मित्रांनो, चला तर मग आजची व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही हल्ली बघत असाल की फेसबुकवर, यूट्यूबवर, ट्विटरवर आणि यासारख्या असंख्य गोष्टीवर, म्हणजे आपण म्हणतो सोशल मीडियावरती, तर सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला ट्रोलिंग होताना दिसते. आता ट्रोलिंग म्हणजे काय, तर एखाद्याने एखादं मत म्हणलं, समजा एखादं मत म्हणलं, तर त्यावर नकारात्मक गोष्टी मांडणारे अनेक जण आपल्याला दिसतात. यात अनेक तरुण, किशोरवयीन मुलं, मुली आपला संताप उफाळून व्यक्त करतात. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्या म्हणण्यावर तुम्ही असं काय म्हणू शकता, कसं म्हणू शकता, इथपासून वाईट साईड बोलण्यापर्यंत त्या मुलांची मजल जात असते. तर अनेकदा शाळेत शिक्षकांनी निंदा केल्यास मुलांना तो अपमान वाटतो, चूक दाखवल्यास अपमान वाटतो, तर आई वडिलांनी किंवा अजून कोणी चूक दाखवल्यानंतर ती मुलं ते सहन करू शकत नाही. मित्रांमध्ये संघर्ष होण्यामध्ये सर्वात मोठं हेच कारण असतं. तर नवयुवकांची किंवा किशोरवयीन मुलांची घरामध्ये, शाळेमध्ये किंवा खास करून मुलींनी जर मुलांची चेष्टा केली, निंदा केली, तर कित्येक मुलांना ते सहन होत नाही आणि त्यातून ते टोकाची भूमिका जी आहे तर ती भूमिका घेताना दिसतात. तर मित्रांनो, ही निंदा स्वीकारण्याची, ऍक्सेप्ट करण्याची सवय आपण आपल्या मुलांमध्ये लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणी कितीही काही बोलू द्या, ते आपल्या मनावर घ्यायचं नाही आणि कुणी काही बोललं तर मात्र शांतपणे, शांत डोक्यानं विचार करून त्यावर आपल्याला प्रतिक्रिया देता येईल का, हे आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून एखाद्यानं बोललं आणि एखाद्याने लगेच त्याचं उत्तर दिलं, तर त्यामुळे असंख्य अशा वाईट गोष्टी ज्या असतील तर त्या घडत असतात. तर मित्रांनो, आपल्या मुलांमध्ये ही सवय, निंदा स्वीकारण्याची सवय लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम ही सवय जर आपल्या मुलांना जर आपण लावून दिली, तर पहिल्यांदा तर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो आहे की ही सवय मुलांना शांत बनवेल. ठीक आहे, बॅलेन्स बनवेल, संयम राखायला शिकवेल. आणि तुम्हाला माहित आहे की संयम राखणं हे किती महत्वाचं आहे. आपण संयमशील असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट करत असताना ती संयमानं आपण केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं संयम हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि लहान सहान गोष्टीमधून संयम आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, संयमानं उत्तर देणं शक्य आहे, हे मुलांना आपल्याला समजावून सांगता येईल, त्यांना समजावून देता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीतून काही चूक आढळल्यास ती माझ्यासाठी कशी अयोग्य आहे किंवा त्यातून मी कसं शिकेन याचा विचार करण्याची सवय नक्कीच विकसित आपल्याला करता येऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, ही सवय आपल्या मुलांवरती आपण कशा पद्धतीने लावू शकतो, तर जेव्हा आपल्याला आपली चूक सांगितली जाते की तू अशा पद्धतीनं ही चूक केलेली आहे, ती निंदा नसते,
ती आपल्यासाठी चूक सुधारण्यासाठी एक संधी असते. हे आपल्या मुलांना आपल्याला सांगून घेता आलं पाहिजे. निंदेला उत्तर देताना आपल्याला मोठमोठ्या महापुरुषांचं उदाहरण आपल्या मुलांना देता येईल का, या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक घणाघाती आरोप करण्यात आले, त्यांची निंदा नालस्ती करण्यात आली. पण मात्र बाबासाहेबांनी शांत राहून, शांत डोक्याने विचार करून, संयमशील राहून या सगळ्या गोष्टीचं त्यांनी विचार करून त्याला चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्हाला माहित असेल की कलम का बादशाह आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे बाबासाहेबांना कलम का बादशाह म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते अगदी विचारपूर्वक दिलेलं आहे. त्यांच्यावरती किती लोकांनी टीका केली, त्यांची निंदा केली, तरी पण त्या निंदेला किंवा त्या टीकेला घाबरले नाही. त्यांनी मात्र त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलं, पण ते संयमानं दिलं. मित्रांनो, अशा पद्धतीचे अनेक उदाहरणे आपल्याला महापुरुषांचे देता येतील, महात्मा फुल्यांचे देता येतील, सावित्रीबाई फुल्यांचे देता येतील, शेख फातिमा शेखचे देता येतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे देता येतील, शिवाजी महाराजांचे देता येतील. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर मित्रांनो, संयमित होऊन सदर परिस्थिती जी आहे तर ती आपल्याला हाताळता येईल का, हे मुलांना आपल्याला उदाहरणासह सांगता येईल. मित्रांनो, राजकारणाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये अशा पद्धतीनं एक राजकारणी व्यक्ती हा दुसऱ्या राजकारणी व्यक्तीवर टीका करताना दिसतो, पण त्याचं उत्तर मात्र आपल्याला अगदी संयमानं द्यायचं असतं. मित्रांनो, चिडल्यानंतर नुकसान आपलंच होतं, खवळल्यानंतर नुकसान आपलंच होतं, आणि त्यापेक्षा न चिडता पण हसून उत्तर दिलं तर ती निंदेची तीव्रता कमी होते. हे आपल्या मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. मित्रांनो, चांगली गोष्ट झाल्यानंतर जसं कौतुक होतं, तसं वाईट गोष्टी झाल्यानंतर लोक वाईट म्हणणार, हा जगाचा नियम आहे, हेही मुलांना सांगायला पाहिजे. दोन्ही वेळेस जो संयमित राहतो तो हुशार बनवला जातो, हेही मुलांना सांगा. आणि आज आपण पाहतोय आजच्या या जगामध्ये, आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. ती अशी मित्रांनो, की तुम्ही एखादं चांगलं काम केलं तरी तुम्हाला वाईट म्हटलं जातं, जरी तुम्ही एखादं वाईट काम चुकीनं झालं तरी वाईट म्हटलं जातं. मग अशा वेळेस आपण घाबरून चालणार नाही, त्याला आपल्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल ना, तर त्या पुढे जाणाऱ्या व्यक्तीचेही पाय खेचले जातात. मग अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचे प्रत्युत्तर दिलं पाहिजे, मात्र संयम ठेवणं हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला, जरी कोणी आपली निंदा केली असेल तर त्या निंदकाला आपल्याला संयमानं उत्तर देता आलं पाहिजे, संयमानं आपण त्याचं उत्तर देऊ. आणि म्हणून मित्रांनो, असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, नक्कीच आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.